मागच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही असं नकर करत आम्ही पोहोचलो होतो महाडमध्ये, आणि ह्या पार्टमध्ये तुम्ही बघणार की रायगड चढताना आमच्या सोबत काय काय झालं. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. संध्याकाळची झोप खाल्ली आणि तोंडाला पाणी मारलं आणि लावून घेतली लाली आणि पावडर. अहो म्हणजे नुसती पावडर हो. इकडे आमचा नाटाफटा सगळा झाला होता, पण ही सर अजून झोपीतच होतं. मग म्हणलं हे आणलेल्या साऊंडचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. मग काय लावला साऊंड सरच्या कानापाशी आणि सरांची हॅपी गुड मॉर्निंग केली. मग काय असं पारूस तोंड घेऊन आम्ही निघालो बस स्टँड कडे जायला. जाता जाता असं वाटर चौदर तळ लागतं. मग काय चौदर तळ बघून आम्ही निघालो पुढे जायला. असं चौकात जात असताना एक नजारा बघायला भेटला, आणि ते नजारा म्हणजे आपल्या महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना होता. आता सकाळ सकाळ महाराजांचं दर्शन झालं म्हणल्यानंतर आजचा दिवस खास जाणारच की. महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो स्टँड कडे जायला. मग काय धरली एसटी पाचाडची. खिडकीच्या बाहेरचा असं नजर घेत आम्ही दाखल झालो पाचाडमध्ये. पाचाडमध्ये आल्यानंतर इथे पाऊस चालू झाला आणि तिथं एक काका उभारलेलं दिसलं, जे पावसाळी रेनकोट इका लागलं होतं. मग काही पावसाळी रेनकोट घालून आम्ही निघालो रायगडच्या पायथ्याकडे जायला. ही रेनकोट घातला होता म्हणून मेळ लागला होता बघा, नाहीतर वरनं सारखं 5-5 मिनिटाला पाऊस येत होता. अशी नकर करत आम्ही दाखल झालो एका हॉटेलमध्ये. गरम गरम पोहेवर ताव मारून घेतला. असं 180 स्पीड पोहे खाऊन आम्ही निघालो वर जायला. आता खाल्ल्यानंतर अंगात तरतरी आले म्हणल्यानंतर आम्ही एकदम जोश मध्ये वर चालला होता, आणि वर जाऊन बघता तर काय आई शपथ असला कडक नजर होता ना, असं वाटायला लागलं होतं की आम्ही स्वर्गातच आलो काय. नजर जाईल तिकडे धबधबच दिसायला लागले की. इथला असलेला नजर एन्जॉय केला आणि आम्ही निघालो इथं असलेल्या वाघबिळाकडे. हा पण रस्ता थोडा घसरट आहे, पण वाघबिळाकडे जातोय बरं का. मी फर्स्ट टाइम हे पॉइंट वर आलो होतो, आणि इथं आल्यानंतर नुसता गरगर वारा लागायला लागला बघा. पण इथला नजारा एकदम खतरा दिसतोय बरं का. आपण वार थांबतच नाही. इथला नजारा एन्जॉय करून आम्ही आलो रायगडच्या पहिल्या पायरीपाशी. तिथं मस्तक ठेवून पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि रायगड चढायला सुरुवात केली. आपण वर जाऊन बघतो तर काय सगळीकडे धुकच धुकं पसरलं होतं. काय बी दिसत नव्हतं बघा, नुसतं धुकं आणि नुसता वारा, नुसता सणाना व्हायला लागला होता. आता फक्त एवढंच वाटत होतं की वर गेल्यानंतर असं काय धुकं बिकं काय दिसून बरं का, नाहीतर नजारा कसा दिसायचा बाहेरचा. गड चढत असताना अशी माकडं पण भेट घ्यायला थांबली होती. त्यांना केलं साईडला आणि ह्या धबधब्याचा नजर एन्जॉय करत आम्ही निघालो पुढे जायला. तर मंडळी ब्लॉगचा ही पार्ट इथंच संपला, आणि आपल्या ह्या रायगड ट्रिपच्या ब्लॉगला असंच प्रेम देत राहा. चला तर मग मंडळी भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.